बोला. आता VA मायनस VB फाइंड आउट करायचंय, तर त्याचं इक्वेशन कोण सांगेल? कोण सांगते का? A to B आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे आणि A आणि B मधला PD फाइंड आउट करायचा आहे. मानसी पाटील सांग बघू. हॅलो. पाथ ओपन आहे त्यामुळे A to B व्होल्टेज पण नसणार ना सर? नाही, व्होल्टेज PD असतोच की. A पॉइंटला काहीतरी व्होल्ट असणार, B पॉइंटला काहीतरी व्होल्ट असणार आहे. ओके, तिथं काहीतरी ओपन पाथ म्हणजे करंट नसतोय, लक्षात घ्या. त्या पाथला करंट नसतोय, व्होल्टेज असते की, PD असतो की. A to B फ्लो होणारा करंट विचारलं तर काय येणार आन्सर? 0. परंतु VA मायनस VB A पॉइंटला काहीतरी पोटेन्शियल असणार आहे, B पॉइंटला काहीतरी पोटेन्शियल असणार आहे. अरे कोण सांगतंय? A कडून काय करायचं आहे? फक्त राईटचा स्क्वेअर घ्या. राईटचा जो स्क्वेअर लूप दिसतोय, A पॉइंट पासून 1 ओहम मधून, 10 व्होल्ट मधून, 2 ओहम मधून, 2 ओहम मधून, त्याच्यानंतर परत 1 ओहम आणि 5 व्होल्ट याच्यापासून B पर्यंत यायचं आहे आणि मला प्लस मायनस हे ते इक्वेशन सांगायचं आहे. कोण सांगणार? डायग्राम दिसते ना सगळ्यांना? हा सांग. काय नाव? रोहन माळे. हा, VA मायनस VA मायनस मायनस I1 I करंट आपल्याकडे मायनस 10 डायरेक्टली PD सांगा. PD 1 into 1 म्हणजे किती? 1च येणार. -1 करेक्ट. नेक्स्ट मायनस 10 नेक्स्ट मायनस 2I -2I म्हणजे 1च आहे. -2 हा, आणि -2 परत -2 हा, -1. आता या पाथला करंट आहे का? नाहीये ना मधल्या पाथला, म्हणजे 1 ओहम इंटू 0 करंट येणार. हे एक अगोदर लक्षात घ्या. इथं मधल्या पाथला करंटच नाही ना, कारण ओपन पाथ आहे तो. त्याच्यामुळे 1 इंटू तिथला करंट 0 म्हणजे ते 0च येणार आहे, लक्षात घ्या. इथं 1I वगैरे करू नका तिथे काय. हा, आणि पुढं VB इज इक्वल टू VB. अजून 5 व्होल्ट राहिले की. हा, ते किती येणार? मायनस का प्लस? A कडून B कडे निघालोय आपण फिरून. प्लस हा, +5 इज इक्वल टू 0. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे एक महत्वाची गोष्ट आहे. 1 इंटू करंट तिथला I घ्यायचं नाही, त्या पाथला करंटच नाही मधल्या पाथला, तो ब्रोकन पाथ आहे. मग आता काय होणार? इज इक्वल टू 0 नव्हे, सॉरी, इज इक्वल टू काय करायचं असतं? VB लिहायचं असतं. हा, आता मग VA लेफ्ट हँड साइडला -1 -10 -2 -2 +5 किती येणार रे? हे किती येणार? -10 येणार ना. -10 इज इक्वल टू VB अँड देअरफॉर VA मायनस VB विचारलंय. VA मायनस VB चा PD असणार आहे 10 व्होल्ट. सो 10 व्होल्ट हे आन्सर येणार आहे. ओके, बुक मध्ये देखील तेच आन्सर काढले. 10 व्होल्ट. आज ते कुठल्याही पाथनं गेला तरी मी 10 व्होल्टच येणार. हा आपण राईटचा पाथ घेतला, तसा लेफ्टचा पाथ घेऊन जरी बघितला तरी ते पण आन्सर किती येतं? 10 व्होल्ट येतं. ते तुम्ही काढून चेक करू शकताय. Next part we are going to study the electrical energy. And electric powers apart. Electric energy and electric powers apart.
वर्क डन बाय इलेक्ट्रिक करंट हा पार्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये इफ आय इज द करंट थ्रू कंडक्टर, फी इज द पीडी अक्रॉस द कंडक्टर, टी इज द टाइम फॉर विच करंट फ्लोज अँड आर इज द रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर असेल तर पीडी म्हणजे वर्क बाय चार्ज आणि देअरफॉर वर्क इज इक्वल टू काय येणार आहे व्ही क्यू. ओके, करंट इज आय इज इक्वल टू क्यू बाय टी. सो क्यू इज इक्वल टू आय टी इक्वेशन मध्ये प्लेस केल्यानंतर वर्क डनचा फॉर्म्युला काय येतो फी आय टी आय स्क्वेअर आर टी फी स्क्वेअर टी बाय आर. So heat produced in the conductor is always equal to work done by the electric current and therefore heat produced is also given by formula Phi I square RT P square T by R. Okay, we have studied all this part. So electrical energy चा हा तुमचा फॉर्म्युला येणार आहे. Electrical energy is given by formula electrical energy. Okay, this is given by formula. For example, हा फॉर्म्युला काय येणार एनर्जी म्हणजेच वर्क डन. हा फॉर्म्युला आहे फी आय टी फर्स्ट फॉर्म्युला, सेकंड आय स्क्वेअर आर टी अँड थर्ड फी स्क्वेअर टी बाय आर. इलेक्ट्रिकल एनर्जी फी आय टी आय स्क्वेअर आर टी किंवा फी स्क्वेअर टी बाय आर. सो दिस इज द इलेक्ट्रिकल एनर्जी फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला पोटेन्शियल माहित असेल आणि करंट माहित असेल तर तिथं इलेक्ट्रिकल एनर्जी किती कंझ्युम होणार हे आपण काढू शकतो. नेक्स्ट पार्ट रिलेटेड टू दिस इज इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवर. Electric power. Now you know the definition of the power. Power is nothing but rate of work done. Power is nothing but rate of work done. Rate at which work is done is called as power. So therefore, electric power चा फॉर्म्युला काय येणार बघा. Electric power that is P is equal to work done is given by phi t divided by T. So power is given by formula phi. हे लक्षात घ्या. Power is given by formula phi. ओके, सो इलेक्ट्रिकल पॉवरचा हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे फी आय लक्षात घ्या. किंवा बाकीचे फॉर्म्युला काय येणार आहे दॅट इज आय स्क्वेअर आर पण येऊ शकतो किंवा फी स्क्वेअर बाय आर पण येऊ शकतो पॉवर. फक्त त्याच्यामधलं टी ही टर्म तुम्हाला काय करायची आहे काढून टाकायची आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिकल पॉवर. आता इलेक्ट्रिक पॉवरचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा त्याच्या ज्या बाकीच्या कन्सेप्ट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके.